हा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, ती गाडी उभी तिथं दिसली का? हे बघा, मी झूम करून दाखवतो. हे लोक आले रेल्वेचं रोड मोजण्या करता आपल्याकडं. म्हणजे आम्ही राहतो भोकरदन तालुक्यामध्ये नांजा गावात. त्या गावाच्या अलीकडून एक नांजावाडी गाव आहे, वाडी आहे. त्या वाडीतून चाललाय तो रेल्वे मार्ग. तर ते लोक आले होते मोजायला. तर खूप जणांचा प्रश्न असता किती वावर घेणार आहे बा, किती वावर जाणार आहे, म्हणजे ते चौडाई काय असणार आहे रोडाची. मग ते काय करताय, समजा आता इथं कुठं रोड आहे, हा तर रोड आहे समजा, इथं 180 फूट चौडा घेणार आहे. म्हणजे आता हा पटरी आहे, पटरी फक्त 180 फूट चौडी. आणि तिथं समजा पटऱ्या नाही आहे, तिथं मोकळे शेत आहे, मग तिथं 230 फूट. आता समजा इथपर्यंत 180 घेणार होते ते, इथून माझं वावर लागतं समोर, मग ते 230 फूट चौरस. मग ते 230 फूट इथून ते लगातार 230 फूट राहील. आणि तिथं समजा त्यांना क्रॉसिंग करायची रेल्वे, तिथं 280 फूट घेणार आहे. असं आहे त्यांचं नियोजन. कारण का ते म्हणत होते 8 तारखेला परत येणार आहे, तेव्हा म्हणजे खुणा रवणार ते डायरेक्ट. का इथून आज फक्त त्यांनी खुणा केला आहे, एक दगड ठेवला आहे, त्याच्यावर पांढरा चुना लावला आहे, मग परत पुढं गेले. असं करत करत नेलं त्यांनी. त्या विहिरी येतील, ते झाडं येतील, ते घर येतील, ते सगळं तुटणार आहे. आणि त्याचे पैसे भेटणार आहे बरं का. असं नाही की फक्त तुटून जाणार आहे, आपल्याला काहीच भेटणार नाही. फक्त अजून त्यांनी रेट नाही काढलेला आहे. तर आता समजा भोकरदन तहसीलचा रेट 4 लाख असेल समजा, किंवा 5 लाख असेल. 5 लाख असेल त्याचे 5 पट पैसे देतील. म्हणजे 5 लाख असले तर आपल्याला 25 लाख रुपये पैसे देतील ते. असं त्यांचं नियोजन आहे. आता इथून रोड चालला आहे समजत, पण अजून काही चालू नाही करणार ते. 8 तारखेला येतील, खुणा गाळून देतील. मी त्यांना विचारलं, म्हणजे आता मला पुढची पेरणी करता येणार नाही का? ते म्हणे नाही, आता नाही करता, ही लास्ट पेरणी, याच्यानंतर तुम्हाला पेरणी करता येणार नाही. सरकार म्हणजे ही जागा ताब्यात घेणार आहे समजा, मग तिथून पुढं करणार आहे ते त्यांचे कामं. 2028 किंवा 29पर्यंत होऊन जाईल म्हणे रेल्वे. 2030पर्यंत चालू होऊन जाईल रेल्वे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग इतकंच माहिती मला. पुढची माहिती भेटेल तेव्हा मी व्हिडिओ बनवून परत टाकल. कारण का खूप लोकांचे प्रश्न होते, मी खूप सर्च केलं होतं किती जमीन जाती बा, चौडस किती आहे, किती चौडस राहील त्याची. तर ते काही कळत नव्हतं, पण आता कळालं का म्हणजे तिथं जागा म्हणजे सेम जमीन आहे. जमीन म्हणजे लोकांची शेती वगैरे, ते 230 फूट घेणार आहे. आणि तिथं रोड आहे, असं बस्ती आहे, घरं गिरं आहे, तिथं 180 फूट. आणि तिथं खूपच गर्दी म्हणजे आता सिल्लोडमध्ये वगैरे तिथं काही माहीत नाही इतकं, पण ते असं म्हणतो त्याच्याकडं लोकेशन आहे. मी लोकेशन बघितलं त्यांच्याकडे, कसं कसं जाते, कुठून जाते. ते इथून डायरेक्ट भोकरदनच्या बाहेरून नांजावाडीच्या अलीकडून तर डायरेक्ट कारखान्याच्या अलीकडून परत ती नदी लागते, पूर्ण नदी तसं फिरवून मग सिल्लोडच्या पल्लीकडून ईदगावच्या ते 70 जमीन आहे त्यांच्यामधून तसं होऊन मग परत पुढं डायरेक्ट राधारवाडीपासून ते मध्ये माळाचं डोंगर आहे, त्या डोंगरावरून डायरेक्ट पूर्ण माळा चढून ते डोंगर काही काढतील वगैरे की करतील त्यांना. कारण का मशिनरी आजकाल असं काही नाही का टाईम लागेल. तेवढं जमीन आपण पुढं डायरेक्ट मंगळूरच्या अलीकडून चालली ती. मग पुढं नाही माहिती कुठपर्यंत, तिथपर्यंतच मॅप्स होतं त्यांच्यावरती बघितलं. त्याला म्हटलं लिंक देते म्हणे, नाही म्हणे त्याच्यात लिंक नाही राहत, ते फक्त त्यांच्याकडंच राहत होते मॅप्स, आपल्याकडं नाही राहत. तेच विचारलं मी त्यांना. इतकं माहिती मला ते सांगितलं मी तुम्हाला. पुढची माहिती भेटेल मी सांगेन. तोपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढची माहिती मी देऊ शकल. चला तर मित्रांनो, बाय मग.